सणाचा लाभ माझ्यासोबत आपणही सर्वजण घेऊ शकता। आपण बघू शकता ग्रामीण भागामध्ये अतिशय सुंदर प्रकारे या महालक्ष्म्यांची सजावट केलेली असते। अतिशय लाडका सर्वांचा हा सण आहे। ज्येष्ठा कनिष्ठा विराजमान झालेले आहेत। आपण या ना ताई। या घरच्या पालकीनबाई आहेत, बसा खाली। काय नाव तुमचं? अर्चना। अर्चना ताईंनी अतिशय सुंदर सजावट केलेली आहे। दरवर्षीच करतात। हा सण ग्रामीण भागातील सर्वात मोठा सण समजला जातो। अतिशय धामधूम असते, झुंबड असते। सर्वजण लगबगीने या सणाची अतिशय जय्यत तयारी करत असतात। आपण बघू शकता अतिशय सुंदर रांगोळी, महागौरी पूजन असं लिहिलेलं आहे। ह्या जुन्या महालक्ष्मींचे मुखवटे असतात। हे पिलं आहे 2 आणि अतिशय सुंदर सजावट इथं यांनी केलेली आहे। सोबत बाप्पा देखील विराजमान आहेत। वा वा वा, अतिशय सुंदर सजावट आपण बघू शकता। डेकोरेशन मध्ये बैलपोळ्याचे बैल देखील सज्ज आहेत, हत्ती आहेत आणि खाद्यपदार्थ, सगळे खाद्यपदार्थ महालक्ष्म्यांना जे जे दरवर्षी प्रसाद म्हणून करायचे असतात। ताई काय काय आहे या प्रसादामध्ये? नाव सांगा बरं, काय काय बनवता तुम्ही दरवर्षी? लाडू दिसतायत, अजून लाडू, चकल्या, हा, शंकरपाळे, हा, गोड शंकरपाळे, तिखट शंकरपाळे, गुलाबजाम, गोड शंकर पापडी, हे पदार्थ दरवर्षी बनवतात ना महालक्ष्म्यांसाठी? किती दिवस लागतात तुम्हाला ही सगळी तयारी करायला? किती दिवस अगोदरपासून सुरू करतात? 2 दिवसांना अगोदर सगळ्या घराची साफसफाई पण करत असता नाही का? 4-5 दिवस लागतात। बर बर। समृद्धी, तू काय काय मदत केलीस आत्याला? साडी नेसवण्यात आणि सामान ठेवण्यात मदत। रात्री किती वाजले साड्या नेसवायला महालक्ष्म्यांना? 12:30 1 वाजेपर्यंत। किती जम्बो अगरबत्ती, अरे बापरे, कुठे भेटते ही? मी पहिल्यांदाच बघते। वा वा वा, अतिशय जम्बो अगरबत्ती। अतिशय छान, वा वा। बाजूला देवघर देखील आहे। आणि काय बनवताय हे? काय म्हणताय याला? लाडू। करा बरं, बनवून दाखवा एक। दरवर्षी करायला लागतं का हे तुम्हाला? हो, दरवर्षी। बर बर, करून द्यायची नातीचं घर आहे। बर बर, तुमच्या शेणाची करून द्यायची आहे, पिपळी दिलेली। बर बर, म्हणून तुम्हाला विचारायला की तुम्ही कोण्या गावच्या? मी वसमतलाच राहते। लाडू वळवण्याचा कार्यक्रम सुरू आहे। हे आज नैवेद्याचा मान असतो का हा? बर बर, आजचा मान राहतो। बर, याच्यात काय काय आहे? याच्यामध्ये चून, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, पुन्हा गुळ, बर, तेल। अच्छा, मोहन। हा, बर, वा। म्हणजे पीठ मळून घ्यायचं आणि करायचे असे कडक, असं जबर पीठ मळून घ्यायचं। अच्छा, घट्ट पीठ मळून घ्यावं लागतं। वा वा वा, अतिशय छान सुगरण ताई दिसतायत। आणि बघाय छान लाडू यांनी मळलेले आहेत। आमचे 16 भोग राहतात। 16 भोग। बर बर, वा। विसर्जनाचा काय टाइम आहे ताई? रात्री 10। आज हळदी कुंकवाची रेलचेल असते। अतिशय छान हळदी कुंकू, प्रसाद आणि बडीसोप यांच्याकडून सर्वांना देण्यात येतं। मावशीबाई, आपण पण महालक्ष्मी बघायला चाललेला आहात का? बर बर बर, इकडे लाडू वळवायचं चालू आहे एका मावशीचं। अरे कुठे गेल्या मावशी? हा, तुम्ही आल्या इकडे। हे लाडू वळलेत मावशींनी आत्ताच एवढ्यात। तुम्ही वळवून दाखवा एक।